चांगला आहे, चांगला आहे. आपल्याकडे आलेले आहेत सोनूची मम्मी आणि पप्पा. तुम्ही बघू शकताय होल फॅमिली आणि त्यांनी आज माझ्यासाठी ॲड शूट केली. सो आय एम सो थँकफुल टू देम. अँड आमची खूप वर्षापासूनची ओळख आहे. लास्ट टाइम पण आला होता एकदा ॲड करायला. हो, जेव्हा दुसऱ्या ठिकाणी होतो त्यांचे क्लासेस, आता त्यांनी छान इथं आवडलं मला, इथं मस्त घेतलं आता प्रतिभा नगरे. तर ताईच्या आयडीचं नाव आहे ऑफिशियल प्रतिभा नगरे. त्याला नक्की फॉलो करा, कारण की ताई पण खूप सुंदर व्हिडिओ बनवता. जसं आम्हाला म्हणजे एक फॉलोवर पासून आज आमचे 4.5 लाख फॉलोवर आहे, तसंच ताईला पण सपोर्ट करा. त्यांचे 10,000 आहे ना, 10,000 फॉलोवर झालेले आहेत. तर सगळ्यांनी त्यांचे व्हिडिओ करणार आहे आम्ही ताईच्या हाताने, तर व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ घेतला. आपल्या इथं कसं 10 दिवस द्या बरोबर घ्या. तू एवढी काय हुशार आहे वा. तुमच्या कॅमेऱ्यात नाही, आमच्या कॅमेऱ्यात. इकडे बघा एकदा. सोनूची मम्मी आहे. आई आधी नमस्कार करते. हा तर नमस्कार सगळ्यांना. तर आईला मी भेटायला आले भोकरदनून संभाजीनगरला जटवाड्याला, ज्या की त्या त्यांच्या नातीकडे आलेले आहे. त्यांच्या क्लासेसवर आलो होतो आम्ही ऍड करण्यासाठी. ऍड वगैरे झाली, नंतर आई संग गप्पा वगैरे झाल्या. आई म्हणे आता मी सांगते म्हणे सगळ्यांना, सोनूची मम्मी मला भेटायला आली. तर खरंच मी आईला भेटायला पण यायचं होतं मला, आणि ऍड पण होती. दोन्ही कामं आमचे झाले. आईला भेटून खरंच खूप आनंद झाला. बाकीचे पण सगळे खूप छान आहे. आईचा पण स्वभाव खूप छान आहे. माझा आई अरे वा, एकदम सुंदर. चालेल. हे सोनूची मम्मी ना, हे भेटायला आली ना मला, तर मला खूप छान वाटलं. आणि इथे ना माझ्या नाती ना इथे शिकवत्या, इंग्लिश शिकवत्या. ते आता मला काही सांगता येणार नाही आहे. तुम्ही त्यांना सांगा मला बी इंग्लिश शिकून द्या. सोनूची मम्मी बी कुठे बोलती का नाही? हो ना. हा, सोनूची मम्मी तर एवढी बोलती, सगळे लोक हसत्या, पूर्ण सगळे जग असतं सोनूच्या मम्मीच्या बोलण्याला. आणि मग मला तर खूप कौतुक वाटू राहिलं, आणि ती मला भेटायला आली तर खूप मला एक आनंद झाला. मला बी आईला भेटून खरंच खूप आनंद झाला. माझ्या नाती शिकवत्या आणि त्या मार्केटिंग करायला इथं आल्या. खूप छान वाटलं. चला, धन्यवाद. प्रतिभा नागरे मॅडमचे डायरेक्ट 10,000 फॉलोअर कंप्लीट झाले. किती दिवसाची मेहनत आहे? 1 वर्षात एक 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 करून असे त्यांनी 10,000 फॉलोअर जमा केले. तर असंच काही कोणी कोणाला फॉलो करत नाही. लय मेहनत करणं पडते. खूप मेहनत करणं पडते. सकाळ संध्याकाळ व्हिडिओ टाकावं लागत्या. बघा, हा, हे कशी मेहनत करत्या. हा, तुम्ही पण दोघं मेहनत आणि मेहनत नाही करत. तुम्ही तुमचं पाहून पाहून मी पण शिकले थोडंफार. मला पण यश मिळालं तुमच्या पाठीमागे, आणि खूप मला चांगलं वाटलं. तुमचा संपर्क झाला माझ्यासोबत, आणि मी पण शिकले व्हिडिओ बरं, बनवायला. तुम्हाला म्हणजे व्हिडिओ आपले हे जे इंस्टाग्रामवर तुम्ही आता बनवता रील, बरोबर आहे, तुमचा उद्देश काय आहे? पैसे कमवणे का तुमचा टाइमपास करणे का काही समजा आपला व्यवसाय आहे त्याला काही पुढे न्यायचं असलं, बरोबर आहे, त्याच्यासाठी पण करतात ना. आता आपण बघतो बाकी तरी हॉटेलवाले ते असं काही बरेच व्यवसाय जे सोशल मीडियावरती रील टाकतात आणि मग ते ग्रो करतात. तुमचा काय उद्देश होता? माझा खूप दिवसापासून छंद होता. जसं इंस्टाग्राम नवीन निघलं तेव्हापासून मला आज आवडत होतं की आपण पण व्हिडिओ बनवू, सर्व व्हिडिओ बनवतात. खूप आशा होती मी पण एक दिवस व्हिडिओ बनवून आणि पुढे नाही, जाईल. तुमचा हे उद्देश काय होता ते सांगा. माझा छंद होता. त्यांना आवड होती आवड होती मला. आणि आमची गरिबी होती. तर मग आम्हाला माहित होतं की सोशल मीडियावर रील वगैरे बनवल्या तर 2 पैसे येते, बरोबर आहे की नाही. तर आज बी आम्ही त्यांच्या 2 मुली आहेत बघा, त्यांचं 5 वर्षापासून स्पोकन इंग्लिशचं क्लासेस आहे. तर त्यांनी आम्हाला व्हिडिओ काढायला बोलवलं होतं. तर आमचा उद्देश वेगळा आहे, त्यांचं वेगळं आहे. आणि काहींचं काय असतं की आपला व्यवसाय त्याचेच व्हिडिओ बनवायचे आणि टाकायचे, तर मग त्यांना फायदा होतो त्याच्यातून. असा प्रत्येकाचा वेगळा वेगळा उद्देश राहतो. तर त्यांचा उद्देश हा विरंगुळा, बरोबर आहे की नाही. मला आवड होती, खूप हा. दिवसापासून आवड होती. कुठे पण गेले तर मी व्हिडिओ फोटो नेहमी काढत राहते, आणि मला खूप दिवसापासून आवड आहे. जसं मोबाईल माझ्या हातात आला तर तेव्हापासून मी व्हिडिओ फोटो कुठे पण गेले नवीन ठिकाणी तर काय आवड आहे खरं. आणि त्याला बोलायचं ती व्हिडिओ काढून काढूनच शिकले. यावेळेस ते बोलूच देईल आम्हाला. लवकरच त्याचे 1 मिलियन बी होतील आहे की नाही. 10,000 10,000 बी काही सोपं नाहीये.
आणि मग 10,000 झाले तर 1 मिलियन पण होऊ शकतात. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या दोघांकडून. थँक्यू, धन्यवाद तुमच्या दोघांचा पण. आणि माझ्या आयडीचं नाव आहे ऑफिशियल प्रतिभा नगरे, छत्रपती संभाजीनगर. हा, आणि त्यांचं स्पोकन इंग्लिशचं क्लासेस आहे. आपले क्लास हा, ते पण तुम्हाला दाखवतो मी बॅकग्राऊंडला. तर बघू शकता, फार मोठं क्लासेस आहे. बऱ्याच दिवसापासून आहे, आतापर्यंत 5-6 हजार विद्यार्थी त्यांच्याकडं इंग्लिशचं ट्रेनिंग घेऊन गेलेले. तर त्या कॉन्टॅक्ट नंबर देतोय मी, त्याच्यावर पण तुम्ही संपर्क करून इन्क्वायरी करू शकता. तर धन्यवाद. तरी मी केक करताना घ्या. काय म्हणतात की बर्थडे म्हणायचं काय काय म्हणतात? म्हणते, काँग्रेस म्हणता काय? कॉंग्रॅच्युलेशनचं गाणं टाकायला. हा, ठीक. काय वाजव. Congratulations and celebration. घेतला का? एक मिनिट हां. म्हणजे बघ. हां. पाणी आहे कोमल. मजा येते ती खूप फोटो. तुम्हाला काही फायदा उरायला नाही उभा घेऊ का? होतोय ना एवढं? ना सोनूची मम्मी खूप प्रसिद्ध आहे, सर्व हिरो तसं काही नाही, प्रसिद्ध नाही. नाही पण मग सर्व ओळखत्या युट्यूबवर इंस्टाग्राम मधले सर्व ओळखत्या ताईला. ताई खूप प्रसिद्ध आहे, ताई प्रसिद्ध आहे. ताई त्यांचं मन खूप नाही, छान आहे, लय छान आहे. मन खूप एवढी चांगलं आहे तारीफ नका त्यांचं. करू. जे मला ज्यांना असं नाहीये की माझं मन चांगलं आहे, तुमचंही मन खूप चांगलं आहे, तेव्हा तुम्ही आम्हाला बोलवलं. आम्हाला पण येऊन खरंच खूप छान वाटलं ताईकडं. आणि मागं आम्ही आता 1.5 वर्ष झालं असेल का येऊन? हा, 1-1.5 2 वर्ष झालं असेल. तेव्हा आलो होतो, त्यांचे दुसरीकडे क्लासेस होते. तर त्याच्यानंतर डायरेक्ट आताच भेट झाली. तर या आमच्या गावाकडे नक्की कधीतरी. हो, नक्कीच येणार आहे. तर ताईचे व्हिडिओ तुम्ही सर्व बघता, ताईला सर्व ओळखता. तर ताई आल्या होत्या आपल्या क्लासवर भेट द्यायला. तर आमचा व्हिडिओ नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, जरूर करा. तुम्ही आता बोलून टाकता का? गाण्यावरचं नाही टाकत. यायचंय बघा, आता जाहिरात वगैरे झाली ताईची. आणि आजीचं पण चॅनल आहे. आई तुमच्या चॅनलचं नाव सांगा. सुमनबाईमुळे तर आईचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. आई खूप छान छान व्हिडिओ बनवता, म्हणजे शेतातले व्हिडिओ असतात, भजन असतात, अजून काय असतं आई? भारुडं, गवळणी. तर आईच्या चॅनल पण जाऊन एकदा सबस्क्राईब करा आणि आईचे पण व्हिडिओ माझ्यासारखे बघत जा. परत एकदा आईच्या चॅनलचं नाव सांगा. सुमनबाईमुळे खूप छान छान व्हिडिओ असतात. 1 मिलियन पर्यंत गेला आईचा व्हिडिओ. आईचा एक व्हिडिओ 1 मिलियन गेला, माझा बी नाही गेला अजून. तर आईचं चॅनल नक्की जाऊन बघा. आई काम करताना सुद्धा व्हिडिओ टाकते शेतामध्ये. तर छान असतात शेतातले व्हिडिओ, सगळ्यात जास्त आवडतात. कारण की आपले जे सबस्क्राईब मंडळी असते सगळे आपले खेड्यातले नसतात, सिटीतल्या पण असतात. सिटीतल्या लोकांना खेड्यातलं बघायला खरंच खूप छान वाटतं आई. तर छान छान टाकत जा. सगळ्यात ताई तुमचं चॅनल नक्की जाऊन बघतील. बघता ना ताई? बघता द्या बघते. हो. माझ्या याचं